दादा, आपण नुकतेच धुळे शहरामध्ये ग्रीन वृक्ष टीम ही स्थापन करून धुळे शहरामध्ये पर्यावरणविषयी काम केलं होतं. मोठ्या प्रमाणावर तुम्ही वृक्षांची लागवड केली. हो. नुसतं लागवड तर त्याचे प्रशिक्षण वगैरे तुम्ही आयोजित केले होते. तर ते कार्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं की नेमकं कसं प्रकारे ते उभं झालं. खरं काय होतं की ग्रीन धुळे वृक्ष टीम ही जरी संकल्पना माझी असली तरी हे धुळेकरांचं जे स्वप्न होतं, यामध्ये सगळे जे काही ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी, अशा वकिलांची मोठी फौज त्या याच्यामध्ये ॲड झाली. डॉक्टरांचं त्या ठिकाणी डॉक्टरांचे मोठे सहभाग त्या ठिकाणी झाला. आणि जे 12 वर्षापासून मी वृक्षारोपण करत होतो, पण मागच्या वर्षी जी ग्रीन धुळे वृक्ष टीम तयार झाली त्यामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पर्यावरण प्रेमी राहायचे आणि त्यांना एकत्र ह्या ग्रीन धुळेमध्ये आणलं. ग्रीन धुळे वृक्ष टीमने 3.5 लाख सीड बॉल या 2 वर्षात बनवले. आजूबाजूच्या जेवढ्या फॉरेस्टचे डोंगर आहेत त्यामध्ये त्या नागरिकांचा सहभाग घेऊन आपण त्या विविध ठिकाणी ते सीड बॉल टाकले. मागच्या वर्षी 6,500 वृक्ष जे 10-12 फुटाचे आहेत ते आपण नागरिकांना फ्री ऑफ चार्जमध्ये त्या टीमतर्फे आम्ही दिले. वृक्ष संवर्धन करणे, हा वृक्षारोपण करणे, वृक्ष संवर्धन करणे, आपलं शहर स्वच्छ ग्रीन करणे, यासाठी हा सगळा जो शहरातल्या पर्यावरण प्रेमींचा जो काही स्वप्नाचा हे होता त्याची आपण सुरुवात केली. आणि हे सगळं श्रेय मी त्याच पूर्ण टीमला देतो की डॉक्टर, वकील, CA पासून तर अगदी सामान्य माणसापर्यंत सगळे 6,500 नागरिक या ठिकाणी जॉईन झाले. आणि खरं ग्रीन धुळे वृक्ष टीमचं